आपण अनेकदा बघतो ना, की अ, जगात अतिशय हुशार म्हणजे ज्यांची बुद्धिमत्ता खूप कुशाग्र आहे, अशी माणसं असतात. हो, अगदी खूप यशस्वी मानली जाणारी माणसं. बरोबर. हं, पण ही यशस्वी माणसं ही कधी-कधी असे काही निर्णय घेतात, की बापरे, हं. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची अक्षरशः राखरांगोळी होते. खरे. आणि तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की हे असं का वागले? हो ना. म्हणजे अगदी साध्या सामान्य माणसालाही जी गोष्ट चुकीची वाटेल, ती गोष्ट ही इतकी बुद्धिमान माणसं का करतात? हो, हा खरोखरच एक चक्रावून टाकणारा विरोधाभास आहे. नक्कीच. म्हणजे केवळ बुद्धिमत्ता असणं किंवा डोक्याचा वेग प्रचंड असणं हे आयुष्य यशस्वी करण्यासाठी पुरेसं नसतं का? हा प्रश्न इथे निर्माण होतो. अगदी. आणि याच प्रश्नाचं अतिशय अचूक निदान एका जुन्या ग्रंथात केलेलं पाहायला मिळतं. सुमारे 400 वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या दासबोध या ग्रंथात. हं. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच निदानाचा वेध घेणार आहोत. रोजच्या धावपळीच्या आणि माहितीच्या अतिरेक असलेल्या आजच्या जगात ही जुनी संकल्पना किती अचूक लागू पडते हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. हा विषय खूपच महत्वाचा आहे, कारण कसं आहे, आपण अनेकदा बुद्धिमत्ता आणि स्पष्टता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टींची गल्लत करतो. अच्छा, म्हणजे माहिती असणं आणि स्पष्टता असणं वेगळं आहे का? हो तर. एखाद्याकडे खूप माहिती असणं किंवा त्याचा मेंदू खूप वेगाने चालणं याचा अर्थ त्याला योग्य दिशा सापडली आहे असा अजिबात होत नाही. मानवी वर्तणुकीचे 3 अत्यंत महत्वाचे आणि एकमेकात गुंफलेले घटक समजून घेणार आहोत. आणि ते घटक म्हणजे मन, विवेक आणि संयम, बरोबर? अगदी बरोबर. दासबोधाच्या तत्वज्ञानात हे नुसते 3 सुटे-सुटे नैतिक गुण नाहीत, तर ती एक अतिशय भक्कम, अभेद्य अशी साखळी आहे. ओके. तर आपण हे थोडं उलगडून बघूया, कारण या गोष्टी वरवर पाहता खूप सोप्या वाटतात. हं, म्हणजे आपल्याला वाटतं की मन म्हणजे कार हे आपल्याला माहीत आहे. विवेक म्हणजे चांगुलपणा आणि संयम म्हणजे नुसतं गप्प बसणं. की हे त्याहून खूप जास्त सखोल आहे. खरंय. ही एक अशी यंत्रणा आहे, जिचा एक जरी भाग निकामी झाला, तरी संपूर्ण आयुष्य रुळावरून घसरू शकतं. आता कोणत्याही कृतीची किंवा प्रवासाची सुरुवात कुठून होते? ती होते मनापासून. बरोबर. की मन हे विचार आणि भावनांचं एकमेव केंद्र आहे. पण मला इथे एक शंका आहे. काय शंका आहे? आपण मनाला सतत एक समस्या म्हणून का पाहतो? म्हणजे मन हे नेहमीच अडचण कसं काय असू शकतं? इथेच तर गोम आहे. मन ही समस्या अजिबात नाहीये. मन हे एका अर्थाने कोणत्याही ऊर्जेच्या निर्मितीचं केंद्र आहे. म्हणजे एखाद्या इंजिनासारखं? हो, अगदी इंजिनासारखंच. दासबोधाच्या तत्वज्ञानात मनाला मध्यवर्ती स्थान दिलं आहे. कारण आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं, त्याची पहिली प्रतिक्रिया मनातच उमटत असते. हम्म. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मनात विचारांची एक अखंड शृंखला सुरू असते. हे विचार इंधनासारखे आहेत. ओके. त्यामुळे खरी अडचण विचार निर्माण होण्यात नाहीये, तर त्या विचारांच्या अस्थिरतेत आहे. अच्छा. इथे मी मगाशी उल्लेख केलेल्या बुद्धिमान माणसांचं उदाहरण देऊ इच्छितो. समजा, मन हे सतत नवनवीन विचार निर्माण करणारं एखादं अतिशय शक्तिशाली इंजिन आहे. बरोबर. आता इंजिन म्हटल्यावर ते सतत चालू राहणार, ऊर्जा निर्माण करणार. पण माझा प्रश्न असा आहे की जर मला आयुष्यात खूप काही मिळवायचं असेल, तर मला हे इंजिन प्रचंड वेगातच चालवायला हवं ना? हम्म. पण वेगळ्या अर्थाने. कारण अनेक लोक म्हणतात की अस्थिर किंवा सतत धावणारं मन हेच तर सर्जनशीलतेचं म्हणजे क्रिएटिव्हिटीचं लक्षण आहे. मग हे इंजिन शांत करण्याची किंवा त्याचा वेग कमी करण्याची गरजच काय? कसं आहे, इथेच आपण अनेकदा गल्लत करतो. सक्रिय मन आणि अस्थिर मन या 2 पूर्णपणे भिन्न अवस्था आहेत. अच्छा. ॲक्टिव्ह माइंड अँड अनस्टेबल माइंड. हो, सक्रिय मन हे सर्जनशील असू शकतं, पण अस्थिर मन हे केवळ गोंधळ निर्माण करतं. जेव्हा मन अस्थिर असतं, तेव्हा ते एकाच वेळी 10 वेगळ्या दिशांना धावण्याचा प्रयत्न करतं. बापरे, म्हणजे एकाच वेळी 10 ठिकाणी जायचंय? हो ना. त्यामुळे निर्माण होणारे विचार खूप विस्कळीत असतात. जर इंजिन प्रचंड वेगात फिरत असेल, पण त्याचे सर्व भाग वेगवेगळ्या दिशांनी ओढत असतील, तर ती गाडी पुढे जाणार नाही. तर तिचे फक्त तुकडे होतील. अगदी तसंच. हे एक उत्तम चित्र आहे. म्हणजे इंजिन सुरू तर आहे, खूप आवाजही करते, पण ते कुठल्याही एका विशिष्ट दिशेने ऊर्जा लावत नाहीये. बरोबर. आणि म्हणूनच मनाची शांती आणि निर्णयांमधील स्पष्टता यांचा थेट संबंध आहे. जेव्हा मन शांत असतं, तेव्हा या शक्तिशाली इंजिनाची ऊर्जा एकाग्र होते. पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं?
हे समजून घेणं गरजेचं आहे. शांत मन हे एका संथ तळ्यासारखं किंवा स्वच्छ आरशासारखं काम करतं. अच्छा. जर तळ्याच्या पाण्यात सतत लाटा उसळत असतील तर त्यात तळाशी असलेलं नाणं आपल्याला दिसू शकत नाही. हो, पाही गडलूज ना तेव्हा. तसंच आहे. मन अस्थिर असेल तर समोरची परिस्थिती जशी आहे तशी दिसत नाही. आपण आपल्या पूर्वग्रहांच्या आणि भीतीच्या चष्मातून ती परिस्थिती पाहतो. पण जेव्हा मन शांत असतं तेव्हा परिस्थिती स्पष्ट दिसते आणि परिस्थिती स्पष्ट दिसली की निर्णय आपोआपच अचूक होतात. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे आपल्याला विचारांशी लढायचं नाहीये, तर त्या विचारांचा उगम ज्या पाण्यातून होतोय ते पाणी शांत करायचं आहे. अगदी बरोबर. अस्थिरता ही विचारांची नसून मनाची असते. पण आता समजा आपण हे इंजिन व्यवस्थित ट्यून केलं, पाणी शांत झालं, विचार निर्माण होऊ लागले. पण एका शांत मनातही अनेक विचार येऊ शकतात ना? काही विचार अत्यंत उदात्त असतील, तर काही विचार पूर्णपणे स्वार्थी किंवा विध्वंसक असू शकतील. मन तर दोन्ही प्रकारचे विचार निर्माण करू शकतं. हो, साहजिकच आहे. मग आता या विचारांच्या गर्दीतून हाच विचार योग्य आहे हे कसं निवडायचं? बरोबर. कारण केवळ मन शांत असून भागत नाही. शांत मनाने अनेक पर्याय समोर आणले तरी त्यातून योग्य पर्याय निवडण्यासाठी एक दिशादर्शक लागतोच. आणि तो दिशादर्शक म्हणजेच या साखळीचा दुसरा आणि अतिशय महत्वाचा घटक विवेक. ओके. स्रोतातील तथ्यांनुसार विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य काय हे ओळखण्याची क्षमता. हो, मन दिशा शोधतं, पण विवेक दिशा ठरवतो. पण हे प्रत्यक्षात कसं घडतं हे समजून घेण्यासाठी मला एक रूपक मांडायला आवडेल. नक्कीच. सांगा ना. जर मन ही आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वेगवान गाडी असेल, तर विवेक हे त्या गाडीचं स्टेअरिंग आहे. स्टेअरिंग गाडीला वेग देत नाही, पण त्या वेगाला एका सुरक्षित आणि इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम करतं. अगदी समर्पक. गाडीला स्टेअरिंग नसेल तर ती फक्त अपघाताकडेच वाटचाल करेल. हे रूपक अतिशय छान आहे, पण आपण याला आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. विवेकाला आपण एका न्यायाधीशाच्या भूमिकेत पाहूया. अच्छा, न्यायाधीश. आणि मन? मन हे एखाद्या वकिलासारखं असतं. ते आपल्याच समर्थनार्थ अनेक साक्षीदार आणि पुरावे उभं करतं. म्हणजे स्वतःलाच वाचवायचा प्रयत्न करतं. हो. समजा एखाद्या व्यक्तीला रागाच्या भरात नोकरी सोडायची आहे. त्याचं मन त्याला 100 कारणं देईल की तू राजीनामा देणं कसं योग्य आहे, तुझ्यावर कसा अन्याय झालाय. हो, मन अशा वेळी स्वतःलाच जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करत असतं. बरोबर. तिथे मन अतिशय भावनेच्या आहारी गेलेलं असतं आणि तिथेच विवेक न्यायाधीशाचं काम करतो. म्हणजे तो पुराव्यांची तपासणी करतो. अगदी. विवेक या सगळ्या भावनांचा आणि पुराव्यांचा अत्यंत तटस्थपणे विचार करतो. विवेक प्रश्न विचारतो की ही कृती खरोखरच फायदेशीर आहे का, याचा भविष्यात काय परिणाम होईल. हा विचार सत्यावर आधारित आहे की केवळ तात्पुरत्या रागावर. थोडक्यात सांगायचं तर मनाच्या अमर्याद आणि स्वैर विचारांना एका सत्याच्या चाळणीतून गाळून घेण्याचं काम विवेक करतो. पण इथे मला एक थोडा खोचक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा की. जर आपण सतत प्रत्येक विचाराचं असं विश्लेषण करत राहिलो, प्रत्येक गोष्टीवर हे योग्य की अयोग्य असा न्यायनिवाडा करत बसलो, तर त्याला आपण आजच्या भाषेत ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार असं म्हणत नाही का? हा, खूप चांगला प्रश्न आहे. कारण जर विवेक सतत अशी चाळणी लावत राहिला तर माणूस कोणतीच उत्स्फूर्त कृती, स्पॉन्टेनियस ॲक्शन करू शकणार नाही. तो फक्त विचारच करत राहील. हा अतिशय महत्वाचा आणि अनेकदा गोंधळात टाकणारा मुद्दा आहे. पण अतिविचार आणि विवेक ह्या पूर्णपणे विरुद्ध गोष्टी आहेत. अच्छा, कशा काय? अतिविचार तेव्हा होतो जेव्हा मनाला विवेकाचा लगाम नसतो. अतिविचार म्हणजे एकाच प्रश्नाभोवती गोल गोल फिरत राहणं, जिथे कोणताच निर्णय होत नाही. म्हणजे आपण फक्त विचारच करत बसतो, ॲक्शन काहीच नसते. अगदी बरोबर. विवेक हे गोल गोल फिरणं थांबवतो. विवेक हा संभ्रम निर्माण करत नाही, तर तो संभ्रम दूर करून एका स्पष्ट निर्णयापर्यंत पोहोचवतो. ओके. विवेकाचं काम गुंतागुंत वाढवणं नाहीये, तर ती सोडवून एकच योग्य दिशा दाखवणं हे आहे. आता हे खूप स्पष्ट झालं. म्हणजे अतिविचार हे भरकटलेलं इंजिन आहे आणि विवेक त्या इंजिनला एकाच ट्रॅकवर आणून ठेवणारी यंत्रणा आहे. अगदी तसंच. आता इथपर्यंतची साखळी अगदी बरोबर जुळली आहे. मनाने विचार निर्माण केले, विवेकाने त्याचं विश्लेषण केलं आणि एक योग्य निर्णय घेतला. स्टिअरिंगने दिशा ठरवली. आपण ठरवलं की हा मार्ग योग्य आहे. पण इथेच खरी अडचण सुरू होते. दिशा ठरवली म्हणजे प्रवास संपला का? अजिबात नाही. बरोबर.
प्रवासात येणाऱ्या खाचखळग्यांवर, वळणांवर किंवा आजूबाजूला दिसणाऱ्या मोहांवर गाडी त्याच योग्य रस्त्यावर कशी टिकून ठेवायची? कारण ठरवणं सोपं असतं, पण ते कृतीत आणणं सगळ्यात अवघड असतं. हो ना, तिथेच तर खरी कसोटी असते. आणि येथूनच आपण या चर्चेच्या तिसऱ्या आणि सर्वात निर्णायक घटकाकडे येतो, तो म्हणजे संयम. अगदी अचूक. संयम हा या संपूर्ण प्रक्रियेचा, प्रत्यक्ष कृतीचा म्हणजे एक्झिक्युशनचा भाग आहे. कारण दिशा कितीही अचूक ठरवली असली तरी त्या दिशेने चालत राहण्यासाठी एका विशिष्ट ऊर्जेची आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणाऱ्या ताकदीची गरज असते. की संयम म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची ताकद. राग आला तरी शांत राहणं किंवा इच्छा असली तरी योग्य वेळेची वाट पाहणं. बरोबर. विवेक जो निर्णय घेतो त्यावर टिकून राहायला संयम मदत करतो. पण मला इथे या व्याख्येवर थोडा प्रतिवाद करायचा आहे. नक्कीच. काय अडचण वाटते यात? अनेकदा समाजात संयम राखणे याचा अर्थ स्वतःच्या भावना मारणे, त्या दाबून ठेवणे किंवा दडपशाही म्हणजे सप्रेशन असा घेतला जातो. हे खूप वेळा होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रचंड राग आलाय, तिच्यावर अन्याय होतोय, पण ती व्यक्ती तो राग गिळून गप्प बसते आणि त्याला संयम म्हणते. किंवा एखाद्याला एखादी गोष्ट खूप हवी आहे, पण तो स्वतःला जबरदस्तीने सांगतो की नाही, मला हे नकोच आहे. बरं. जर संयम म्हणजे हेच असेल तर ते शेवटी आतून कुढत राहण्यासारखं नाही का? इच्छा असूनही वाट पाहणे हे नुसतं भावनांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा किंवा त्यात दडपण्यापेक्षा कसं वेगळं आहे? हा खरोखरच या संपूर्ण चर्चेतील सर्वात कळीचा आणि सखोल प्रश्न आहे. आणि अनेक लोक इथेच अडकतात. हो ना. हे बघा, संयम म्हणजे हतबलता नाही आणि संयम म्हणजे भावनांची दडपशाही तर अजिबात नाही. भावना दडपून ठेवणं आणि संयम बाळगणं या दोन पूर्णपणे वेगळ्या मानसिक अवस्था आहेत. त्यांचे उगम वेगवेगळे आहेत. तो फरक नेमका कसा ओळखायचा? ते कसं काम करतं? जेव्हा एखादी व्यक्ती भावना दडपून ठेवते तेव्हा ती कृती बहुधा भीतीतून, असहाय्यतेतून किंवा न्यूनगंडातून आलेली असते. अच्छा, म्हणजे भीतीपोटी गप्प बसणं. हो, त्या व्यक्तीला तो राग व्यक्त करायचा असतो, पण परिणामांची भीती असते. तिथे ती व्यक्ती त्या भावनेलाच नाकारण्याचा प्रयत्न करत असते. आणि संयम ही एक जाणीवपूर्वक केलेली सकारात्मक निवड आहे. संयम बाळगताना माणूस आपल्या भावनांना नाकारत नाही, तर तो त्यांचा स्वीकार करतो, पण त्याच वेळी तो विवेकाने दिलेल्या निर्णयावर ठाम राहतो. म्हणजे एखाद्या प्रसंगात आपण हे कसं लागू करू शकतो? एखादं व्यावहारिक उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. समजा एखाद्या कार्यालयात एका सहकार्याने विनाकारण तुमचा अपमान केला. आता मनाची पहिली प्रतिक्रिया काय असेल? प्रचंड राग येणार. बरोबर. मनाने विचार दिला की याला आत्ताच्या आत्ता सर्वांसमोर खडे बोल सुनावले पाहिजेत. आता इथे विवेक मध्ये येतो. विवेक परिस्थितीचं विश्लेषण करतो आणि सांगतो की जर आत्ता रागाच्या भरात प्रतिक्रिया दिली तर स्वतःची प्रतिमा खराब होईल किंवा नोकरीवर गदा येईल. म्हणजे विवेक पुढचा विचार करतो. अगदी. विवेक सांगतो की हा प्रश्न शांतपणे, योग्य पुराव्यांसह नंतर वरिष्ठांसमोर मांडणं जास्त योग्य ठरेल. हा विवेकाने दिलेला कौल आहे. आता इथे संयमाची खरी परीक्षा असते. म्हणजे तो राग शांत करणं हा संयम आहे? नाही, राग शांत होत नाही. संयम म्हणजे स्वतःशी असा संवाद साधणं की मला प्रचंड राग आला आहे, हे मी मान्य करतो. माझा राग रास्तही आहे. ओके. पण या रागाच्या भरात मी काहीही चुकीचं करणार नाही, कारण माझ्या विवेकाने मला एक चांगला मार्ग दाखवला आहे. इथे तुम्ही तुमच्या रागाकडे दुर्लक्ष करत नाही आहात, तर तुम्ही विवेकाने दिलेल्या हे योग्य आहे या निर्णयाचा सन्मान करत आहात. बापरे, हा खूप मोठा फरक आहे. होय. दडपशाहीत माणूस आतून तुटत असतो, तो स्वतःशीच लढत असतो. पण संयमात माणूस एका नांगरासारखा, अँकरसारखा असतो, जो वादळातही जहाजाला स्थिर ठेवतो. संयम ही विवेकाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याची एक अत्यंत सक्रिय आणि भक्कम निवड आहे. ती निष्क्रिय शरणागती नाही. वा, संयम ही सक्रिय निवड आहे, निष्क्रिय शरणागती नाही. हे खूपच डोळे उघडणारं आहे. दडपशाही भीतीतून येते, तर संयम स्पष्टतेतून येतो. अगदी तसंच. आता हे तिन्ही घटक, मन, विवेक आणि संयम, स्वतंत्रपणे कसे काम करतात आणि त्यांचे एकमेकांशी असलेले दुवे कसे आहेत, हे आपण अगदी मुळापासून समजून घेतले आहे. होईन? दिशा शोधतं, विवेक दिशा ठरवतो आणि संयम त्या दिशेवरून भरकटू देत नाही. पण दासबोधाच्या तत्वज्ञानाचं खरं मर्म या तिन्ही गोष्टी वेगळ्या समजून घेण्यात नाहीये. तर कशात आहे? तर ती एक संपूर्ण साखळी आहे हे ओळखण्यात आहे. होय. आणि म्हणूनच या साखळीचा समतोल म्हणजे बॅलन्स सर्वात महत्वाचा ठरतो.
जेव्हा ही साखळी तुटते तेव्हा माणसाच्या आयुष्यात नेमक्या कोणत्या अडचणी येतात हे पाहणं उद्बोधक ठरतं. नक्कीच. याच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत. आपण एक एक करून त्या पाहूया. बरं. पहिली अवस्था, मनच अस्थिर असेल तर विवेकाला कामच करता येत नाही. हे आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणेच आहे. जेव्हा मनात सतत विचारांचं आणि भावनांचं वादळ सुरू असतं तेव्हा तिथे न्यायाधीशाला म्हणजे विवेकाला साधं उभं राहायलाही जागा नसते. विचारांचा इतका गोंधळ असतो की योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्यासाठी लागणारी प्राथमिक शांतताच तिथे उपलब्ध नसते. खरंय. आता दुसरी अवस्था, समजा मन शांत आहे पण विवेकच नसला किंवा तो जागृत नसला तर चुकीचे निर्णय घेतले जातात. गाडीला गती आहे पण स्टिअरिंगच नसेल तर अपघात हा अटळ आहे. माणूस अंधारात चाचपडल्यासारखा चालत राहतो. अगदी बरोबर. पण या साखळीत सर्वात धोकादायक, त्रासदायक आणि माणसाला आतून पोखरून काढणारी अवस्था मला तिसरी वाटते. ती कोणती? जिथे माणसाचं मन विचार करते आणि त्याच्याकडे अतिशय तीक्ष्ण विवेकही आहे. म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे त्याला अगदी 100% पक्क माहीत आहे. हां. पण त्याच्याकडे संयम नावाचा घटक नाही. संयम नसल्यामुळे योग्य गोष्ट माहीत असूनही ती व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाते किंवा चुकीची कृती करते. मला वाटतं ही अवस्था मानवी आयुष्यातील सर्वात वेदनादायी अवस्था असावी. बापरे, हे तुमचं निरीक्षण मानवी मानसशास्त्राच्या अगदी तळापर्यंत जाणार आहे. हीच ती अवस्था आहे जिथे माणसाचा स्वतःशीच सर्वात भयानक संघर्ष सुरू होतो. हो ना? जेव्हा एखाद्याला माहीतच नसतं की तो चूक करतोय तेव्हा अज्ञानाचा एक पडदा असतो. त्यात एक प्रकारचा भाबडेपणा असतो. म्हणजे त्याला माहीतच नसतं की तो काय करतोय. पण जेव्हा तुमचा विवेक पूर्णपणे जागृत असतो, तो तुम्हाला सतत आतून ओरडून सांगत असतो की हे चुकीचं आहे, हे करू नकोस, याचा तुलाच त्रास होईल, आणि तरीही मोहापायी, व्यसनापायी किंवा रागाच्या भरात तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. कारण संयम नसतो. बरोबर, कारण तुमच्याकडे संयमाचा नांगर नसतो. तेव्हा होणारा मानसिक त्रास शब्दात न सांगता येण्यासारखा असतो. हो, कारण तिथे बाह्य जगाने आपल्याला चुकीचं ठरवण्याची गरजच नसते. आपण स्वतःच्याच नजरेत स्वतःला गुन्हेगार ठरवत असतो. तिथे प्रचंड अपराधीपणाची भावना जन्म घेते. अगदी बरोबर. म्हणूनच दासबोध सांगतो की या तिन्ही घटकांचा समतोल फक्त यशासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर आपण हे अधिक व्यापक चित्रात पाहिलं तर हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर माणसाच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारची अभेद्य ढाल मिळते. आयुष्यात कधीही एखादं मोठं संकट येतं किंवा एखादा प्रचंड मोठा मोह समोर उभा राहतो तेव्हा फक्त मन शांत असून किंवा नुसता विवेक असून चालत नाही. तिथे या तिन्ही शस्त्रांचा एकत्रित वापर करावा लागतो. होय. म्हणजे प्रथम मनाने शांत राहून परिस्थितीचा स्वीकार करणं, त्यानंतर विवेकाने त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग शोधणं आणि शेवटी कितीही अडथळे आले तरी संयमाने त्या मार्गावर ठामपणे उभं राहणं. अगदी तसंच. या तिन्ही गोष्टींचा समतोल माणसाला कोणत्याही वादळात कसं स्थिर ठेवतो याचं हे उत्कृष्ट ब्ल्यूप्रिंट आहे. हे सगळं ऐकताना खरंच जाणवतं की शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले हे तत्वज्ञान आजच्या कॉर्पोरेट जगाला, ताणतणावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आणि अगदी आपल्या रोजच्या नात्यांमधील गुंतागुंतीलाही किती तंतोतंत लागू पडतं. होय, कारण मानवी मनाची मूलभूत रचना गेल्या हजारो वर्षांत बदललेली नाहीये. साधनं बदलली असतील पण मनाचे खेळ तेच आहेत. नक्कीच. तर आपण आता या अतिशय रंजक आणि सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. दासबोधाच्या या तत्वज्ञानाचं अंतिम सार काय आहे याची एकदा उजळणी करूया. संपूर्ण चर्चेचं सार अगदी मोजक्या शब्दात सांगायचं तर मन दिशा शोधतं, विवेक दिशा ठरवतो आणि संयम त्या दिशेवर आपल्याला टिकवून ठेवतो. आणि जेव्हा मन स्थिर असतं, विवेक जागृत असतो आणि संयम पाळला जातो तेव्हाच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने स्थिर, स्पष्ट आणि यशस्वी होतं. या साखळीतील कोणताही एक दुवा कमकुवत झाला तर संपूर्ण जीवनरथाचा तोल जाण्याची शक्यता असते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नाही. हे एकदा मिळून सोडून देण्याचं काम नाही तर रोजच्या जीवनात सरावाने अंगी बाणवण्याचं कौशल्य आहे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? याचा अर्थ असा की आपण आपल्या आतल्या त्या शक्तिशाली विचारांच्या इंजिनला घाबरण्याची अजिबात गरज नाही. नाही, मुळीच नाही. फक्त त्याला योग्य मॅन्युअलशी जोड द्यायची आहे. पण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी मला एक असा विचार समोर ठेवायचा आहे ज्याने कदाचित आपण आत्तापर्यंत जे काही बोललो त्याला एक नवा आणि थोडा आव्हानात्मक आयाम मिळेल. कोणता विचार?
आजच्या या संपूर्ण चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की विवेक आपल्याला योग्य आणि अयोग्य ओळखायला मदत करतो. विवेक हा आपला आतला दिशादर्शक आहे, आपला होकायंत्र आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जसं काळ बदलतो तसतशी परिस्थिती बदलते. समाजव्यवस्था प्रगत होते, नवनवीन तंत्रज्ञान येतं, जीवनशैली बदलते आणि या बदलत्या काळानुसार समाजाच्या योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्याही अनेकदा बदलतात. हो, हे तर खरंय. ज्या गोष्टी 50 वर्षांपूर्वी पूर्णपणे अयोग्य किंवा निषिद्ध मानल्या जायच्या त्या आज कदाचित सामान्य किंवा अगदी योग्य मानल्या जातात. हा एक अतिशय सूक्ष्म आणि सखोल मुद्दा आहे. जर तसं असेल तर आपण आपल्या आतल्या या विवेकाला काळासोबत नवनवीन अपडेट्स देण्याची गरज आहे का? जर आपला विवेक जुन्याच व्याख्येवर, जुन्याच नियमांवर अडकून राहिला तर तो आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात आपल्याला खरोखरच योग्य दिशा दाखवू शकेल का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की विवेकाने दिलेला योग्य अयोग्याचा निर्णय हा काळाच्या आणि समाजाच्या पलीकडचा शाश्वत असतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम जुनी झाल्यावर ती नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी अपडेट करतो, तशीच आपल्या आतल्या विवेकालाही रिकॅलिब्रेट करण्याची, म्हणजे त्याला नव्याने ट्यून करण्याची गरज असते का? खरोखरच एक असा प्रश्न आहे जो माणसाला स्वतःच्याच मूल्यांची नव्याने तपासणी करायला भाग पाडेल. आणि म्हणूनच या एका अतिशय महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नावर मी श्रोत्यांना विचार करायला सोडत आहे. सुरुवातीला आपण म्हटलो होतो की आपल्या डोक्यात एक प्रचंड शक्तिशाली इंजिन सुरू आहे आणि त्याला कसं चालवायचं याचं मॅन्युअल आपण हरवून बसलो आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपल्याला ते मॅन्युअल नक्कीच सापडलं आहे. मन, विवेक आणि संयम या अभेद्य साखळीचं. आता फक्त त्या मॅन्युअलला आजच्या काळानुसार आणि स्वतःच्या आयुष्यानुसार कसं वाचायचं आणि कसं अपडेट करायचं हे प्रत्येकाने ज्याचं त्याने ठरवायचं आहे. याच एका नव्या विचाराला सोबत घेऊन आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.